परमेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मारामी श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन, परमपूज्य मंदात यांना साष्टांग नमस्कार, परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात म्हणून आपणालाही साष्टांग वंदन करते आणि आजच्या पंचदशीच्या चिंतनाला प्रारंभ करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या पंचदशीच्या चिंतनाला प्रारंभ करते। मागच्या याच्यामध्ये पंचदशीच्या चिंतनामध्ये आपण प्रस्तावना बघितली पंचदशीची, पंचदशीचा पूर्ण आपण आढावा घेतला। किती प्रकरण आहे, कसे आहे, कोणी लिहिली, कशासाठी लिहिली, काय उद्देश आहे, हा सगळा तपशील आपण मागच्या वर्गामध्ये बघितलेला आहे। आणि मला खात्री आहे की सगळ्यांनी वही पेन पुस्तक समोर ठेवून बसलेले आहात नोट्स काढायला। मांडुक्य, गीता, पंचदशी, तीन अभ्यासाचं ओझं न घेता त्या तिन्हींचा आम्हाला समन्वय जर लावून घ्यायचा असेल तर या समन्वय लावून घेतल्याने अभ्यास एकाचाच करायचा आहे, समन्वय लावायचा आहे, तो हाच लावायचा की तिन्ही विषय जरी तीन असले तरी त्या विषयामध्ये एकच वस्तू प्रदर्शित होते आहे, एकच वस्तूकडे निर्देश होतो आहे आणि तो निर्देश ब्रह्मतत्वाकडेच होतो आहे। आणि ब्रह्मतत्वाकडेच निर्देश करणारे ब्रह्मतत्वाकडेच निर्देश करणारे हे तीनही विषय आहेत, म्हणून विषय एकच आहे। विषय एकच आहे आणि एका विषयाचाच पाठपुरावा आम्हाला तिन्ही विषयांच्या माध्यमातून करायचंय। हे सूत्र कधीच विसरता कामा नये, नाहीतर श्रोत्यांच्या डोक्यावर विषयांचा भार होईल आणि नको तो अभ्यास असं होईल। एवढं मात्र हे सूत्र कायमचं लक्षात ठेवा, तत्स्वरूपाचा अभ्यासासाठी हे तीनही विषय आम्हाला अभ्यास करायचे आहेत। आणि म्हणून आज आपण प्रत्यक्ष पंचदशी या विषयाला सुरुवात करतोय, ग्रंथाला सुरुवात करतोय। त्यामधला पहिला तत्वविवेक या विवेकाची आपण अभ्यासाला सुरुवात करतो आहे। तत्वाचा विवेक करायचा आहे, 5 विवेक यात सांगितलेले आहे। त्यातला पहिला तत्वविवेक आहे। या तत्वविवेकामध्ये 65 श्लोकांची गुंफण केलेली आहे आणि या 65 श्लोकांच्या माध्यमातून आम्हाला तत्व निवडायचं आहे, तत्वाची निवड करायची आहे, ब्रह्मतत्व निवडायचं आहे। आणि कशासाठी निवडायचंय, ते मीच आहे, माझंच मूळचं स्वरूप आहे, ते मला निवडायची माझ्यावर वेळ आली आहे, माझ्यावर निवडीचा प्रसंग आलेला आहे।
आणि म्हणून हा जो अनर्थ ओढवलेला आहे, निवडीचा प्रसंग येणं म्हणजे अनर्थ ओढवणं आहे, अनर्थ ओढवणं आहे. आणि हा अनर्थ कशामुळे ओढवला गेलाय? अविद्येमुळे ओढवला गेलाय. हा अनर्थ का ओढवला गेलाय? अज्ञानामुळे ओढवला गेलेला आहे. आणि म्हणून आम्हाला निवड करण्याची वेळ आमच्यावर आली, तरी पण काही हरकत नाही. आम्ही जरी अनर्थ आमच्यावर जरी ओढवला असेल, तरी स्वतःला आम्ही अभागी जरी म्हणत असू, तरी अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका समर्थ. श्री गुरु समर्थ आहेत. हा अनर्थ, आलेला अनर्थ दूर करायला समर्थ श्री गुरु आहेत, पक्क लक्षात ठेवायचं. आणि म्हणून श्री गुरूंचं स्मरण फार आवश्यक आहे. म्हणून तत्वविवेकाचा जी सुरुवात आहे ती श्री गुरूंच्या नमनाने केलेली आहे. पण तत्पूर्वी तत्वविवेका यामध्ये जे 65 श्लोक आहे, या 65 श्लोकांची विभागणी कशी झाली आहे ही मात्र मी सांगणार आहे. त्यात कोणकोणते विषय निवड करताना, तत्वाचा विवेक करताना, तत्वाची निवड करताना ती कशा पद्धतीने केलेली आहे, याचा आपण जर थोडा हा बारकावा लक्षात घेतला तर अभ्यास करणं अधिक सुलभ होईल. मला कशातून निवड करायची आहे, कशा पद्धतीने निवड करायची आहे, कशातून कशा पद्धतीने, हे फार महत्वाचं आहे. रीत माहित असणं फार गरजेचं आहे. उत्तर जरी माहित असलं तरी गणिताची रीत जोपर्यंत माहित नाही होत ना, तोपर्यंत त्या प्रश्नाला पूर्ण उत्तर मिळत नाही आणि तो प्रश्न सुटत सुद्धा नाही. सुटत सुद्धा नाही. रोग झालेला आहे आणि त्या रोगावर अमक अमक औषध द्या, असं जरी एवढं जरी आम्हाला माहित असलं तरी प्रत्यक्ष औषध जोपर्यंत आम्ही घेत नाही तोपर्यंत रोग निवारण होणार नाही. हे जसं आहे अगदी त्याप्रमाणे तत्वविवेक जरी प्रकरण आमचा अभ्यास होतो आहे, तरी त्या तत्वविवेकाच्या माध्यमातून आम्हाला विवेक करताना कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करून विवेक करायचा आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या तत्वविवेकामध्ये दृश्य जगताचं जे कारण आहे, हे दृश्य जगत जे आहे, हे दृश्य जगताचं कारण काय आहे? जे कारण आहे ते ब्रह्माचं अधिष्ठान आहे. या अधिष्ठानावर हे दृश्य जगत अध्यस्त आहे आणि म्हणून या ब्रह्माचा विचार केला आहे, फक्त लक्षात ठेवायचं. परंतु तत्पूर्वी श्री गुरूंना नमन केलेलं आहे, मंगलाचरण केलेलं आहे, वस्तू निर्देश आणि नमस्कार रूप वंदन असं दोन्ही पद्धतीने केलेलं आहे. 3 प्रकारचे मंगलाचरण असतात, आपल्या सगळ्यांना माहिती. वस्तू निर्देश, नमस्कार पूर्वक आणि आशीर्वचनपर असे 3 प्रकारचे मंगलाचरण असतात. परंतु या ठिकाणी 2च केले आहे, वस्तू निर्देश केला आणि नमस्कार पूर्वक असा केलाय. श्री गुरूंना वंदन केल्याशिवाय, श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय आम्ही तत्वाचा विवेक करू शकत नाही आणि ब्रह्माचा सुद्धा विचार करू शकत नाही. आम्ही आमच्या मनाने करू शकत नाही. म्हणून मनोमार्ग गेला तो तिथेच राहिला. परंतु या तत्वविवेकामध्ये सगळ्यात सुरुवातीला श्री गुरूंचं नमन, त्यांचं नमन झाल्यानंतर हा तत्वविवेक कोणासाठी सांगितलेला आहे आणि तो तत्वविवेक त्यांच्यासाठी सांगितलाय तो अधिकारी याच्यात दिलेला आहे. त्यानंतर मात्र तत्वाचे ज्ञान जे आहे, हे तत्वाचे ज्ञान आम्हाला अविद्या, माया आणि अज्ञान यामुळे होत नाही, याचा विचार पण केलेला आहे. या प्रकरणामध्ये तत्वविवेक, ह्या प्रकरणामध्ये जीव ब्रह्म ऐक्य रूप तत्वाचे संपूर्ण विवेचन केलेलं आहे. पंचकोशापासून, अन्नमयादी पंचकोशापासून विवेचन केलेले असल्यामुळे याला तत्वविवेक असं म्हटलेलं आहे. तिसरा मुद्दा,
या तत्वविवेकामध्ये आम्ही अभ्यास कशा पद्धतीने करणार आहोत, तर हे जे तत्व आहे, हे जे ब्रह्मतत्व आहे, हे ब्रह्मतत्व ज्ञानरूप आहे. त्यामुळे जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये जे आम्हाला ज्ञान होतं, हे ज्ञान एकच आहे. या अनुषंगिक आम्हाला अभ्यास करायचा आहे. मुद्दे फार महत्वाचे आहेत. हे मुद्दे एकदा आमच्या अंतःकरणामध्ये ठसले की तत्वविवेक एकदम आमच्या आटोक्यात येणार आहे. अबोबो 65 श्लोक आणि हे कुठे चालले, कसे चालले, कसा मध्ये विषय आला, असा पद्धतीचा संभ्रम होणार नाही. एकदा रस्ता क्लिअर असला की गाडीची स्पीड मेंटेन होते आणि मेंटेन होणं फार महत्वाचं आहे. तेव्हाच थोड्या वेळामध्ये आम्ही जाऊन पोहोचतो आणि ही आमची अभ्यासाची गती जी आहे ती मेंटेन करायची आहे. म्हणून आम्हाला ह्या तिन्ही अवस्थेमध्ये असणारं जे ज्ञान आहे, हे ज्ञान एकच आहे. या ज्ञानामध्ये भेद नाही, हे आम्हाला तत्वविवेक मध्ये समजावून सांगितलेलं आहे. ज्ञान हे स्वयंप्रकाश आहे आणि म्हणून ब्रह्म, आत्मा, ब्रह्म हा परमप्रेमाचा विषय आहे आणि परमप्रेमाचा विषय आमचा व्हावा. निरातिशय सुखस्वरूप आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्य हा वेदांताचा मूळ विषय आहे आणि तोच त्याचा प्रतिपाद्य विषय आहे. पण मग काय झालं की अशा पद्धतीने आत्मा हा परमप्रेमाचा विषय जरी असला तरी सुद्धा याच्या परमानंद रूपावर आक्षेप पण घेतलेला आहे. लक्षात घ्या, या तत्वविवेकामध्ये हा आक्षेप पण घेतलेला आहे. पहा, एका ह्याच्यातून दुसरी उकल कशी होत जाते, कशी हळूहळू हळू उकलत चाललाय हा विवेक. आम्हाला निवड करायची आहे, ज्याची आम्हाला निवड करायची आहे त्याचं स्वरूप आम्हाला संपूर्णपणे माहीत हवं. निवड कशाची करायची आहे? ब्रह्मतत्वाची निवड करायची आहे. आणि म्हणून हे जे तत्व आहे याच्यामध्ये भेद नाही, हे अभेदत्वाने आहे, हे समजून घ्यायचं आहे. तो परमप्रेमाचा विषय करायचा आहे. पण त्याच्यावर काही जणांनी आक्षेप जर घेतला आहे तर त्या आक्षेपाचे समाधान आम्हाला करून घ्यायचंय आणि निशंक व्हायचंय. तो आक्षेप सुद्धा इथे मांडण्यात येईल आणि त्याचं समाधान सुद्धा या ठिकाणी पंचदशीकारांनी ज्या पद्धतीने समाधान केलंय त्याच पद्धतीने आपण समाधान पण करून घेऊ. आणि अशा पद्धतीने आम्हाला ब्रह्मस्वरूपाचं तत्वाचं संपूर्णपणे आकलन या ठिकाणी पहिले सुरुवातीला करून घ्यायचंय. पण श्री गुरूंना नमन केल्यानंतर, तत्पूर्वी नाही. आणि आकलन करायला सुरुवात करायची आहे. या ज्ञानामध्ये भेद नाही, इथून सुरुवात करायची आहे. पंचदशीची उंची लक्षात घ्यायची. आता संकल्पना हळूहळू आपण स्पष्ट करत जाणार आहोत. याच्यामध्ये प्रत्येक संकल्पना ही स्पष्ट झालीच पाहिजे. आणि म्हणून या आता या स्वरूपाचा, या ब्रह्मतत्वाचं पूर्ण आकलन आम्हाला ज्या वेळेला होईल त्यावेळेला इतकं करून सुद्धा शब्दाने जरी आम्हाला सगळं समजलं तरी सुद्धा त्या परमानंदाच्या आड ती आम्हाला उकल का होत नाही, आम्ही तत्रूप का होत नाही, सगळं माहीत असून सुद्धा तत्स्वरूप आम्ही का होत नाही, याचं कारण आहे की त्याच्या आड अज्ञान येते, अविद्या येते. अज्ञान आणि अविद्या ह्या तत्स्वरूपाच्या आड येत असल्यामुळे आम्हाला याचं आकलन होत नाही. आम्हाला विवेक करणं अतिशय कठीण जातो. आणि म्हणून निवड जर का सहजतेने आम्हाला करायची आहे, विवेक जर आम्हाला सहजतेने करायचा आहे, तर हे अज्ञान काय आहे, अविद्या काय आहे, हे त्याचं स्वरूप आम्ही समजून घ्यायचं. त्याची उत्पत्ती कशी झाली ही सगळी समजून घ्यायची. देहादी जगताची उत्पत्ती, त्याला जे आम्ही सत्यत्व दिले आहे त्याची एकदा उत्पत्ती आमच्या लक्षात आली की त्याच्यातलं सत्यत्व हळूहळू कमी होणार आणि आम्ही पटकन निवड करणार. म्हणून पंचकोशांचं पण विवेचन दिलेलं आहे. आणि असा हा अभ्यास करता करता हे अज्ञान, हे अविद्या याचं स्वरूप लक्षात घेऊन त्याचं सुद्धा निर्मूलन
या याच्यामध्ये केलेलं आहे. आणि ते करत असताना आम्हाला ब्रह्मतत्वाचा बोध होणं आवश्यक आहे. याचा कचराच फेकत बसून कशासाठी फेकतोय हेच लक्षात राहणार नाही, असं होता कामा नये. म्हणून आम्हाला ब्रह्मतत्वाचा बोध झाला पाहिजे, यासाठी परत पंचदशीकारांनी ह्याच तत्वविवेकामध्ये अन्वय आणि व्यतिरेक सांगितलेला आहे. अन्वय आणि व्यतिरेकाने ब्रह्मतत्वाचा बोध आम्हाला व्हायला पाहिजे. आता निवड झालेली आहे इथपर्यंत. अज्ञान म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, त्याचा निराश कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टींचा उकल झाल्यानंतर आमची आता निवड झाली. निवड झाली की आम्ही काय निवडला आता, ब्रह्म सत्य जगन मिथ्या हा आमचा निर्णय झाला आणि निवड झाली. परंतु निवड झाल्यानंतर एवढं पुरेसं नाहीये की निवड झाल्यानंतर आम्हाला त्या तत्वाचा बोध झाला पाहिजे. म्हणून तो बोध महावाक्याने सांगितलेला आहे. निवड झाल्यानंतरचा बोध कसा होणार आहे, आम्हाला महावाक्याने तो बोध होणार आहे. म्हणून तत्वमसी हे महावाक्य या तत्वविवेकामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि तत्वमसीच्या माध्यमातून आम्हाला तत्वाचा बोध होणं महत्वाचं आहे. विवेक त्याच्यासाठी असतो, बोधासाठी विवेक आहे. आणि मग या असा बोध ज्या वेळेला होतो, महावाक्याने ज्या वेळेला तत्वाचा बोध होतो, स्वरूपाचा बोध होतो, निज बोध होतो, त्यावेळेला जे काही तिथे होतं त्याला समाधी असं म्हणतात. म्हणून समाधीचा पण थोडा विचार याच्यात केलेला आहे. आणि मग ज्ञानाचं विज्ञान होतं, ज्ञानाला सहजता येते, त्याला अपरोक्षानुभूती म्हणतात. आणि त्या अपरोक्ष ज्ञानाने जीवन मुक्ती साधते. एक तत्व विवेकाचा जर आम्ही मनपूर्वक अभ्यास केला, नीट अभ्यास केला, सगळ्या संकल्पना जर नीट समजून घेतल्या, तर जीवन मुक्ती एका प्रकरणानेच होऊ शकते. मग दुसरं तिसरं प्रकरण, म्हणून पंचदशी ग्रंथ माझा पूर्ण झाला पाहिजे, त्याच्यासाठी जी आमची धडपड आहे, अशी धडपड करण्याची काहीही गरज नाही. अहो 2 डोस मध्येच बरं वाटलं तर बाकीचं औषध कशाला घ्यायचं. डॉक्टर लिहून देतात 10 गोळ्या, पण आम्हाला 2च डोस मध्ये बरं वाटतं, बाकीच्या पडून राहतात. तसं तत्वविवेकाचा अभ्यास जर आम्ही नीट केला, तर आम्हाला त्याच ठिकाणी जीवनमुक्ती अनुभवायला मिळते. अशा क्रमाने आपण अभ्यास करणार आहोत. असे 10-11 मुद्दे आम्ही या 65 श्लोकांच्या माध्यमातून याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. 11 मुद्द्यांचा एक एक मुद्दा घेऊन आपण अभ्यास करू. आपलं प्रवचन नाहीये, आपला अभ्यास वर्ग असल्यामुळे आम्हाला अभ्यास करायचा आहे. मग आता तत्वविवेक झालं, हेडिंगच तत्वविवेक आहे. मग तत्वविवेक म्हणजे काय, तत् म्हणजे काय हे माहित पाहिजे. तत् म्हणजे ते म्हणजे काय, तत् म्हणजे तेपणा, तेपणा म्हणजे काय, म्हणजे ब्रह्म. कसं आहे हे ब्रह्मस्वरूप हो, का विवेक करायचा याचा, तर परब्रह्म स्वरूप हे सकळाहून वेगळे, सकळाहून आगळे आहे. कल्पने निराळे, नाना कल्पने निराळे परब्रह्म ते. समर्थ म्हणतात ते का आम्हाला विवेक करायचंय, कारण ते वेगळं आहे, आगळं आहे आणि कल्पनेपेक्षा निराळं आहे. ज्या आमच्या कल्पना आहेत त्या सगळ्या काय कल्पना आहेत, जग आहे, सुंदर आहे, ईश्वराने निर्माण केली आहे, त्या जगात आम्ही राहतोय, आमच्या मनासारखं सगळं होणार आहे, मग आम्ही सुखी होणार आहोत, ह्या सगळ्या कल्पना आमच्या, ह्या सगळ्या कल्पनेहून ते निराळ आहे, सगळ्याहून वेगळं आहे. जे सगळं आहे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. दृश्य दिसतंय, जेवढं चेतनाचे आम्हाला अनुभव येतोय,
परंतु त्या सगळ्यांपेक्षा वेगळे, आगळं पण आहे. आगळं वेगळं आपण म्हणतो ना, फारच आगळं वेगळं आहे. म्हणजे जे आहे त्यांच्या गुणाशी ते कधीही मिळत नाही, असं आगळं वेगळं. आणि म्हणून आगळं वेगळं कल्पना निराळा असल्यामुळे आम्हाला ते निवडण्याची गरज पडते आहे. म्हणून तत् म्हणजे काय? तत् म्हणजे ब्रह्म, ब्रह्मस्वरूप निवडायचं आहे. आगळं वेगळं कल्पना निराळे आहे म्हणून फक्त पाहिजे ही कन्सेप्ट. आता ही पण एक संकल्पना आहे की आम्हाला का निवडायचंय ब्रह्मस्वरूप, तत्ची निवड का करायची. विशिष्ट आपण 10 घरं पाहतो आणि मग म्हणतो हेच घर आम्हाला निवडायचंय, कारण इथून शाळा जवळ आहे, कारण इथून मार्केट जवळ आहे. निवड करताना आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. इथून शाळा जवळ आहे, इथून मार्केट जवळ आहे, इथून ऑफिस जवळ आहे, इथून स्टँड जवळ आहे, आणि म्हणून आम्हाला हेच घर निवडायचं आहे, हीच जागा घ्यायची आहे. म्हणजे आमच्या निवडीला ठोस काहीतरी कारण असतात की नाही. मग ब्रह्मतत्वाची निवड जेव्हा आम्हाला करायची आहे तेव्हा काय कारण असेल. आगळं वेगळं कल्पना निराळे ते आहे. म्हणजे हा जीव जो आहे हा जगतामध्ये वेगळा स्वतःला समजत नाही. जगतासारखंच उत्पत्ती स्थिती लय, जन्म जरा मृत्यू, त्याला सत्यत्व देतो. म्हणून तो वेगळा आहे असं वाटत नाही. तो स्वतःच वेगळेपण सिद्ध करतच नाही. जीव म्हटलं की तो वेगळेपण सिद्ध करत नाही, आगळेपण पण सिद्ध करत नाही. वास्तविक पाहता सगळं कसं आहे, माईक आहे. त्या जगाला, त्या जीवाला कधी वाटत नाही की हे सगळं माईक आहे आणि जीव पण माईक आहे, हे कधीच त्याला वाटत नाही. आपण यापेक्षा काही आगळं आहो असं काहीच वाटत नाही. ही सगळी माया आहे. देहादी जगत मायेचा पसार आहे, परंतु त्याला आपण आगळं आहो असं वाटत नाही, वेगळं आहो असं वाटत नाही. आणि म्हणून आम्हाला निवड करण्याची गरज पडते. जे मुद्दे ज्यावेळेला अशा पद्धतीचा विचार आम्ही करू त्यावेळेला मग आम्ही सावध, साक्षीप आणि दक्ष निश्चित होऊ आणि झडझडून लागू. कशाला? अभ्यासाला. अभ्यास करायचा कशासाठी? साहस करतोय आम्ही. कोणतं साहस करतोय? ऍडव्हेंचर. साहस नाही कळत हो. ऍडव्हेंचर करतोय. कोणतं करतोय? जे आगळं वेगळं कल्पनेच्या निराळ आहे ते मी आहे. आणि हा जीव अस्तित्वातच नाही ना कष्टीत जाय तीच अगाजी झालेच नाही. हे ऍडव्हेंचर आम्हाला करतोय आम्ही, याच्यासाठी आम्ही उतरलेलो आहोत. आणि म्हणून आम्हाला तत्स्वरूपाचा विवेक करायचा आहे. कारण विवेकाचं फळ काय आहे? विवेकाचं फळ सुख आहे. मग लक्षात पाहिजे की कशासाठी विवेक करायचा, का करायचंय, झालं. आता कशासाठी करायचंय विवेक? तर विवेकाचं फळ हे सुख आहे, अविवेकाचं फळ हे दुःख आहे. पक्क माहिती आहे मला. विवेक जर केला तर आम्ही सुखरूप होणार आहोत. आणि म्हणून त्यामध्ये जे आवश्यक आहे ते केलंच पाहिजे. समर्थांची मांडणी आहे हो ही. समर्थांची मांडणी, संतांच्याच बोलीने बोलावे, संतांच्या चालीने चालावे, म्हणजे मग आपण बरोबर तिथे जाऊन पोहोचतो. आणि म्हणून आम्हाला हे विवेक करायचा, म्हणून विवेक करायचा की परब्रह्म एकमेव अद्वितीय निश्चळ असं ते आहे. आणि चंचल जेवढं आहे दृश्य जगत, देहादी जगत, हे सगळं चंचल आहे, हे सगळं माईक आहे. आणि म्हणून या चंचलामधून आम्हाला निश्चलाची निवड करायची आहे. आणि निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, अंतरात बिंबवायचं आहे.
तेव्हा आम्ही तेच होऊन राहू, तद्रूप होऊन राहू, म्हणून त्याची निवड करायची आहे. कशासाठी तत्वविवेक? तेच होऊन राहण्यासाठी. फक्त लक्षात ठेवायचंय. आणि म्हणून आम्हाला विवेक करणं फार गरजेचं आहे. मनच आपलं अतिशय चंचल, सगळ्यांना माहितीये. मन काय करतं? कामक्रोधापाशी जातो, विषयांपाशी जातो, जातं की नाही? परंतु विवेक जर आम्हाला, आमच्या जवळ विवेक असेल, तर तो विवेक त्या मनाला ओढून आणतो आणि केशी राजाच्या तिथे स्थिर करतो. म्हणजे कुठे हो? केशीराज कोण आहे? म्हणजे श्री गुरु आहेत, प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेत. तिथे तो विवेक आम्हाला त्या कामक्रोधापासून, विषयांपासून ओढून आणतो आणि तिथे स्थिर करतो. मन जर का निंदेपाशी रमत असेल, स्तुतीपाशी रमत असेल, स्तुती निंदा, सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल, याच्यापाशी जर ते मन रमत असेल, तर विवेक त्यांना तिथून काढून आणतो आणि कुठे रमवतो? श्री गुरूंच्या चरणापाशी. तिथे रमवतो, तिथे ते मन रिसतं. म्हणून विवेक करणं आम्हाला शिकलं पाहिजे आणि म्हणून आम्हाला विवेक करायचा आहे. विवेक हे साधन आहे, साधन म्हणून आम्ही स्वीकारायचं आहे. म्हणून आम्ही संकल्पाने बांधल्या गेल्या आहोत. का विवेक करावा लागतोय? आम्ही संकल्पाने बांधल्या गेलेलो आहोत. अनेक संकल्प, अनेक संकल्प. या जन्मी नाही झालं तर पुढच्या जन्मी करून दाखवेल. काही संकल्पाने परत पुढच्या जन्माची नीट सोय करून घेतलेली आहे. आणि म्हणून आम्ही जीवपणाने बद्ध झालोय. त्याच्यातून कधी सुटतच नाही जीवपणातून. आणि असं जर आम्हाला जीवपणामधून सुटायचं असेल, तर आम्हाला विवेक करावा लागतो. विवेकी मुक्त केलं साधूजनी, समर्थ म्हणतात. विवेकाने आम्ही मुक्त होतो आणि साधूंनी आम्हाला मुक्त केलंय विवेक शिकवून. 3 विवेक सगळ्यांना माहितीये, तो सांगण्याचं आज कारण नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय की तत्वाचा विवेक का करायचा आहे, कशासाठी करायचा आहे, आणि मग तो कसा करायचा हा पुढचा विषय. तत्वविवेक कसा करायचा हा 65 श्लोक आम्हाला शिकवणार आहे. का करायचा, कशासाठी करायचा, हे आज आपण शिकू. आणि कसा करायचा हे आम्ही 65 श्लोकामध्ये शिकणार आहोत. आता तत्वविवेक हे प्रकरण आटोक्यात आले की नाही? गो असं वाटेल का आम्हाला? नाही. सोपं आहे हो, छोटं प्रकरण आहे, पटकन होतं. आणि एक दृष्टी तयार झाली आपली. एक दृष्टी तयार झाली आपली की तत्वविवेक मध्ये नेमकं कशा पद्धतीने मला अभ्यास करायचा आहे. ती दृष्टी एकदा तयार झाली की मग मात्र आम्हाला फार कमी वेळामध्ये अंतर कापता येईल. आयुष्यभर पंचदशीच करायची का हो? शास्त्राचा अभ्यास नाही. एकदा शास्त्राचा अभ्यास करायचा आणि मग त्यानंतर त्या शास्त्राचा उपयोग आम्ही आमच्या जीवनामध्ये, संसार जीवते हे शस्त्र झालं पाहिजे. हात बोलाचे नव्हे हे शास्त्र. शास्त्र हे बोलाचं नाहीये, नुसतं सांगण्याचं नाहीये, नुसतं ऐकण्याचं नाहीये. ते संसार जिंकणारं शस्त्र झालं पाहिजे. माऊली म्हणते असं ते शस्त्र घेऊन आम्हाला लढायचं आहे. अविद्येशी, अज्ञानाशी, आणि आनंद रूप व्हायचं आहे. पण हे सगळं जरी असलं ना तरी सुद्धा वेदशास्त्र अति संपन्न जरी आम्ही झालो, वेदशास्त्रात जरी संपन्न झालो, अति सज्ञान जरी झालो, तरी श्री गुरूंच्या अनुग्रहाशिवाय माझा वेदार्थ जाण कळेना. भगवंत म्हणून उद्धवाला की अरे उद्धवा, कितीही वेदशास्त्र संपन्न हो, कितीही सज्ञान हो, परंतु जोपर्यंत माझा अनुग्रह तू घेत नाही, माझा अनुग्रह तुझ्यावर होत नाही, माझी कृपा जोपर्यंत तुझ्यावर होत नाही, तोपर्यंत माझा
वेदांत वेदार्थ वेदांचा अर्थ कळणार नाही. आणि म्हणून हे सगळं लक्षात घेऊन इथे पंचदशीकारांनी मंगलाचरण यांचं केलेलं आहे, मंगलाचरण दिलेलं आहे. आता मंगलाचरण येत असताना श्रेया सरनाईक जर असतील तर त्यांनी पहिला जो मंत्र आहे तो मंगलाचरणाचा तो वाचावा. श्रेया सरनाईक, ठीक, काही हरकत नाही, आज त्या नाहीये. मंगलाचरणाचा जो पहिला मंत्र आहे त्या मंगलाचरणाच्या पहिल्या मंत्रामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये पंचदशीचे श्लोक आहेत, मंत्र नाही, पंचदशीचे श्लोक म्हणायचे. आजकाल काकांनी सांगितलं कशाला श्लोक, कशाला ओव्या, कशाला मंत्र, कशाला कारिका, त्याच भाषेत बोलायचं. शास्त्राचा अभ्यास करताना शास्त्राचीच भाषा घ्यायची, दुसरी आपल्या मनाने भाषा घेऊन नाही जमणार. कुठपर्यंत? एकदा शास्त्र अवगत होईपर्यंत. ते अवगत झालं मग प्रत्येक वेळा म्हणण्याची गरज नाही, ते जाणून घ्यायचं. मग म्हणून पंचदशीच्या पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरण केलेलं आहे. या मंगलाचरणामध्ये पंचदशीकार म्हणतात की मंगलाचरण श्री गुरूंना आहे, श्री गुरूंचं स्वरूप आहे. कसं आहे श्री गुरूंचं स्वरूप? श्री गुरूंना नमन केलेलं आहे. कसं आहे श्री गुरूंचं स्वरूप? कसे आहेत माझे श्री गुरु? माझ्या श्री गुरूंच्या चरण कमलाला मी नमस्कार करतो. मग ते कसे आहे श्री गुरु? तर ते मूळ अविद्या रूप मगरीचा तिच्या कार्यरूप पसाऱ्यासह नाश करणे. पुस्तक असेल तर बघा, समजावून सांगणार आहे. हे ज्यांचे मुख्य कार्य आहे. श्री गुरूंचं मुख्य कार्य कोणतं आहे? श्री गुरूंचं मुख्य कार्य कोणतं आहे? तर श्री गुरूंचं मुख्य कार्य आहे अविद्या, आणि त्या अविद्येचा जो पसारा आहे, मूळ अविद्या, आणि त्या मूळ अविद्येचा जो पसारा आहे, मूळ अविद्या कोणती आहे? मूळ माया. परब्रह्मावर एकोहम बहुश्याम तरंग उठला की मूळ माया, मूळ अविद्या, आणि तिचा सगळा पसारा. मग त्या मूळ मायेपासून जी काही जगताची उत्पत्ती झाली, तो सगळा तिचा पसारा आहे, तो कार्यरूप पसारा आहे. या सगळ्या कार्यरूप पसाराचा नाश करणे, कारणासह नाश करणे, हे मुख्य कार्य श्री गुरूंचं आहे. श्री गुरूंचा अनुग्रह आम्हाला याच्यासाठी घ्यायचा असतो. आम्ही आमच्या मनाने ही अविद्या घालवू शकत नाही, हे अज्ञान आम्ही दूर करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला श्री गुरूंना शरण जावं लागतं. श्री गुरूंनाच नमस्कार पहिला त्यांनाच करावा लागतो. लोटांगण, शरणागती, वंदन, अष्टांग नमस्कार, हे वस्तुनिर्देश आणि प्रत्यक्ष नमस्काराने दोन्ही प्रकाराने इथे साधले. माझा नमस्कार असो मध्ये प्रत्यक्ष नमस्कार आहे, प्रत्यक्ष नमस्कार आहे, प्रत्यक्ष लोटांगण आहे. आणि वस्तुनिर्देश नमन केलेला आहे. मग माझे श्री गुरु हे कसे आहेत? प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे. याला वस्तुनिर्देश असं म्हणतात. लिहून घ्या, काही बिघडत नाही. नमन म्हटल्यानंतर वस्तुनिर्देश आणि नमस्कार, नमस्क्रिया रूप निर्देश, हे आम्हाला मंगलाचरण हे माहितच पाहिजे. श्री गुरूंचा वस्तू म्हणून म्हणजे माझे श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे. वस्तूचा निर्देश, माझे श्री गुरु वस्तूचा निर्देश करतात. श्री गुरूंना बघितल्याबरोबर वस्तू निर्देशित होते.
ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवय सुखाचे कोंब. काय वर्णन केलंय हो संतांनी. आणि म्हणून वस्तू निर्देश पण केला इथे. आणि माझा चरण कमलाला नमस्कार असो, यामध्ये प्रत्यक्ष नमस्कार ही क्रिया झालेली आहे. म्हणजे आता श्री गुरूंचं स्मरण, श्री गुरूंचं मंगलाचरण कसं व्हायला पाहिजे. नमस्कार करताना ज्या वेळेला आम्ही श्री गुरूंना नमस्कार करतो ना हो, त्यावेळेला अंतःकरणामध्ये भाव कसे पाहिजे, हे चालते ज्ञानाचे बिंब. ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरूंना नमस्कार करताना अंतरीचे भाव माझ्या असे असावे, तर मग मी वस्तू निर्देश आणि प्रत्यक्ष नमस्कार याचा समन्वय मला नीट लावता आला. माझे श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे आणि ते मला ब्रह्मरूप करणार आहे. आपणासारखे करीती तात्काळ. हे भाव माझ्या अंतरीचे असले पाहिजे, ही श्रद्धा माझी असली पाहिजे की ते अविद्या रूप मगरीचा, मगर म्हटलंय हो, का मगर म्हटलंय, आम्हाला भीती वाटावी म्हणून. आणि मगर पाण्यामध्ये असते, अगदी आपल्याला कळत सुद्धा नाही की पाण्यामध्ये आमच्या जवळ येते, ती कळत पण नाही, अजिबात कळत नाही. जेव्हा ती जवळ येते आणि जबडा तोंड उघडते, त्याच वेळेला करतो अरे इथं मगर आहे. तोपर्यंत वाटतं की छान काहीतरी तराफ आहे, लाकूड आहे चांगलं कडक कडक, याच्यावर बसवून चला. म्हणून अविद्या अशीच आहे आम्हाला अविद्येने घेरलेलं आहे, पण आम्हाला लक्षात पण येत नाही. पण ज्या वेळेला आम्ही अतिशय दुःखामध्ये, प्रतिकूलतेमध्ये असतो, येणं आम्हाला कठीण जातो, त्रिविध तापे पोळला, त्यावेळेला लक्षात येतो की आपण कशाने पोळलो जात आहे, आपण अविद्येने अज्ञानाने पोळलो जात आहे. त्यावेळेला लक्षात येतो की आपली पूर्णपणे त्रास तिने घेतलेला असतो, तोपर्यंत आम्हाला कळत नाही. म्हणून मगर म्हटलंय अविद्येला. आणि तिचा हा सगळा पसारा, त्या सगळ्याचा नाश फक्त श्री गुरु आणि श्री गुरु. काही त्याशी जादू बिदू करत नाही बरं का, नाश करतात म्हणजे नष्ट करत नाही. ह्या सगळ्याचा बाध कसा करायचा हे आम्हाला वैचारिक साधन आम्हाला ते सांगत असतात. म्हणून श्री गुरूंचं महत्व. पण श्री गुरु कशासाठी करायचे, वैचारिक साधन त्यांच्याकडून घेऊन मला अविद्या आणि अज्ञानाचा नाश करायचा आहे. म्हणून त्यांना नमस्कार, म्हणून त्यांना मंगलाचरण म्हटलेलं आहे. आता इथे या ठिकाणी म्हटलंय की शंकरानंद, या श्री गुरु सुरुवातच त्यांनी केलेलं आहे की शंकर नम श्री शंकरानंद. श्री गुरु कसे आहेत, शंकरानंद आहेत. म्हणजे काय, शंकर म्हणजे काय, शंकरोती इति शंकरा. कसे आहेत माझे श्री गुरु, शंकरोती इति शंकरा, म्हणजे ते माझं शाश्वत कल्याण करणारे आहेत. श्री गुरूंप्रती भाव आधी तयार झाला तर पंचदशी समजणार आहे. म्हणून शब्दाला शब्द कळेल, अर्थाला अर्थ कळेल, पण अर्थरूप होता येणार नाही. म्हणून श्री गुरूंप्रती जे भाव अंतरंगामध्ये प्रकट व्हायला पाहिजे, श्रद्धा तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी या 2 श्लोकांचा अभ्यास आम्हाला सांगितले, त्यासाठी मंगलाचरण आहे. श्रद्धा आधी आत तयार असली, तो समर्पित भाव आज तयार असला तर ऐक्य सहज होणार आहे. आणि शंकरोती इति शंकरा, म्हणजे माझे श्री गुरु कसे आहेत, माझं शाश्वत कल्याण करणारे आहेत. त्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. कशासाठी गुरु, श्री गुरु प्राप्ती मला कशासाठी करून घ्यायची आहे, का श्री गुरु प्राप्तीची तळमळ मला लागली पाहिजे, कारण ते माझं शाश्वत कल्याण करणारे आहे. बाकी ह्या जगामध्ये कोणीही माझं शाश्वत कल्याण करू शकत नाही. मी खूप अडचणीमध्ये आहे हो, अगदी म्हणजे अडचण सांगते की मला मला किडनीच माझ्या फेल झाल्या आहेत आणि तुम्ही मला किडनी डोनेट केल्या.
आणि माझं जीवन वाचवलं, माझं कल्याण केलं की नाही. परंतु ते कल्याण सुद्धा शाश्वत आहे का? अगदी मी क्लायमॅक्स सांगितला कल्याणाचा, की ते माझं जीवन वाचवलं, तुम्ही मला जीवन दिलं किडनी देऊन, परंतु ते टिकाऊ स्वरूपाचं कल्याण आहे का? अजिबात नाही. देह हा जाणारच आहे, मर्त्यच आहे. आणि असा हा मर्त्य असलेला देह, विकारी असलेला देह, विनाशी असलेला देह, अनित्य असलेला देह, याचं शाश्वत कल्याण जर व्हायचं असेल, टिकाऊ स्वरूपाचं जर कल्याण करून मला घ्यायचं असेल, तर देह जाणार आहे, मी अज अजर अमर आहे. मी अज अजर अमर आहे, हा निर्णय जर माझा होत असेल, तर माझं शाश्वत कल्याण झालं. किती आनंद होईल हो, मी मरतच नाही म्हटल्यानंतर. मी जन्मालाच आलो नाही तर मरण्याचा प्रश्नच नाही. अगा जे झालेच नाही, काय मजा येईल त्या मांडुक्यामध्ये. आणि मंगलाचरण मांडुक्याचं करताना सुद्धा आचार्यांनी शब्द काय वापरलाय? परब्रह्म स्वरूप आपल्या प्रज्ञान चैतन्य स्वरूपाच्या किरणांनी विस्तारित झालेला आहे. प्रज्ञान परब्रह्म स्वरूप प्रज्ञान चैतन्य स्वरूपाच्या किरणांनी विस्तारित झालेला आहे. अशा पद्धतीचं मंगलाचरण केलेलं आहे. प्रज्ञानम ब्रह्म असे माझे श्री गुरु आहेत. आणि त्या चैतन्याने सगळं व्यापलेलं आहे. मी पण त्यांनीच व्यापलेलं हो, मला जाणीव नाही, ही जाणीव माझे श्रीगुरु मला करून देतात की बाबा रे, तू प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे, तू प्रत्यक्ष चैतन्य रूप आहे. आणि हे एकदा आम्हाला कळलं, हा निर्णय झाला की माझं शाश्वत कल्याण होणार आहे. टिकाऊ स्वरूपाचं कल्याण होणार आहे, परत मागे येणे नाही. आम्ही परत मागे येणार नाही. एकदा तांदूळाचा भात झाला ना, की परत तांदूळ होत नाही, लक्षात घ्या. एकदा तो शिजला, त्याला परत तांदूळ होणे नाही, तांदूळ या स्वरूपात येणे नाही, तांदूळ या भूमिकेत येणे नाही, नेहमीसाठी. हा व्यवहारातला दृष्टांत आहे, त्याला मर्यादा आहेत, लक्षात घ्या. एकदेशीय दृष्टांत असतो तसा एकदा हा जीव परब्रह्म स्वरूप झाला, तत्वाची निवड करून तेच तत्व मी आहे हा निर्णय झाला की तो परत जीव स्वरूपाला कधीच प्राप्त होत नाही. आणि याला शाश्वत कल्याण असं म्हणतात. आणि ह्याला अज्ञान, अंधकार, अविद्या याचा नाश करणे म्हणतात. जो ब्रह्मज्ञान उपदेशी, असं उपदेश करणारे कोण आहेत? श्री गुरु आहेत. ते ब्रह्मज्ञान उपदेशी ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. अज्ञान अंधारे निरसी, अज्ञान आणि अंधाराचा निराश करतात. आणि मग अज्ञान आणि अंधाराचा एकदा निराश झाला, अविद्येचा त्याच्या कार्यासह पसाऱ्यासह नाश झाला, की काय होणार आहे? जीवात्मया परमात्म्याशी ऐक्य करी, बस शाश्वत कल्याण. हे शाश्वत कल्याण करणारे माझे श्री गुरु आहेत. आणि अन्य उपायांनी ते होत नाही. आणि हे मोक्षाचं स्वरूप ते शिष्याला समजावून सांगण्याचं काम करत असतात. आता माझे श्री गुरु जे बोलतात ते त्यांचं प्रत्येक वाक्य मला मोक्षाकडे नेणार असतं आहे, हा माझा अंतरीचा भाव असावा. अंतरीच्या भावाचं दुसरा पैलू, पहिला पैलू सांगितला, शाश्वत हित करतात, अविद्या अज्ञानाचा नाश करतात. आणि हा तिसरा पैलू की ते मोक्षाचं स्वरूप
मला समजावून सांगण्याचं अत्यंत बिकट काम करत असतात. आणि ते सांगतात की बाबा रे, तू जे जाणलंय ना ते नाहीये. कारण जाणण्यामध्ये तू शिल्लक आहे, मी जाणलं आहे हा भाव शिल्लक आहे, म्हणून ते तू परत ब्रह्मस्वरूप नाही, त्यापासून ते पलीकडे. आणि जाणलं नाही ना असं जे तुला वाटतंय ना, त्याही पेक्षा ते वेगळं आहे. तिथे कोणताच तरंग नाही, कोणतीच वृत्ती नाही, निस्तरंग अंतःकरण आहे, निस्तरंग वृत्ती आहे. मी जाणलं नाही, यामध्ये मी शिल्लक आहे, अज्ञान आहे शिल्लक, त्याच्या पलीकडे तू आहे, हे सांगणारे फक्त श्री गुरु असतात. आणि असे हे श्री गुरु, माझे श्री गुरु आनंद रूप आहे. आणि हा आनंद त्रिपुटी वाचूनचा आहे, त्रिपुटी जन्य नाही. आम्हाला कोणताही जो आनंद मिळतो ते सुख असतं, ते त्यामध्ये भोगता आहे, भोग्य आहे आणि भोग आहे, या तिन्ही गोष्टी असतात. भोगता मी असतो, त्याचा विशिष्ट वस्तूचा मी भोग घेणारा असतो, ते भोग्य वस्तू, आणि तो घेतो, छान आहे, खराब आहे, चांगला आहे, हा भोग आहे, हा भोग मी घेत असतो. जाणीव मला जी होते त्याला भोग असं म्हणतात. आणि मग मला आनंद येतो. परंतु श्री गुरूंचा जो आनंद आहे, हा त्रिपुटी वाचूंचा आनंद आहे, तो निरपेक्ष आनंद आहे. आणि हा माझ्या शिष्याला मिळावा, हे सामर्थ्य त्यांच्या उपदेशात आहे. लक्षात घ्या, श्री गुरूंचं महत्व पहिले लक्षात घ्या, म्हणजे मग श्री गुरु मुखातून श्रवण जेव्हा होईल ना, तेव्हा या भावाने श्रवण होऊ द्या. बघा किती लवकर फळाला येतो ते श्रवण. अंतरीचा भाव तयार झाला, हे सामर्थ्य त्यांच्या उपदेशामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी पंचदशीकार म्हणतात की त्यासाठी श्री गुरूंची सेवा करा हो. हा भाव तयार होण्यासाठी श्री गुरूंची सेवा करा. कारण श्री गुरूंचं जे महान कार्य आहे, कोणतं? दृश्य जगत हे अविद्येचा विलास आहे. पहा कार्याचं स्वरूप बघा श्री गुरूंच्या, दृश्य जगत अविद्येचा विलास. आणि जीवाच्या ठिकाणी असलेली जी अविद्या आहे, दृश्य जगताच्या ठिकाणी जी अविद्या आहे, त्यांनी दृश्य जगताचा विलास तयार केला, नाना पद्धतीचे दृश्य तयार केले, जड चेतन संघ तयार केलं. जीवाच्या ठिकाणी असलेली जी अविद्या आहे की नाही, अज्ञान आहे की नाही, त्यांनी मोह तयार केला. जीवाच्या आपल्याला मोह होतो की नाही, अनेक गोष्टींचा मोह होतो की नाही. आता नवरात्र सुरू आहे, आज नाही पंचदशी, तर काय हरकत आहे, जाऊ देवी पाहायला, जाऊ भजनाला. भजन करणं वाईट नाही, अजिबात नाही. पण ज्या ठिकाणी माझ्या श्री गुरूंच्या मुखातून श्रवण करण्याची संधी आहे, त्याला प्राधान्य. कारण त्यांनी माझी अविद्या नष्ट होणार. आणि त्याच्यामधला एक दिवस, एक तास जर माझा गेला, केवढं मोठं माझं नुकसान होणार आहे हो. ही जाणीव जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही. म्हणून श्री गुरु प्रतीचे अंतरीचे भाव, म्हणून विवेक फार महत्वाचा आहे. आणि ह्या अशा पद्धतीने या अविद्येचा विलास आणि जीवाच्या ठिकाणी असलेला अविद्याचं स्वरूप मोह, या दोन्हीचाही नाश करण्याचं महान कार्य श्री गुरु करतात. पण त्याच्यासाठी त्यांची आम्हाला सेवा करावी लागेल. आणि जो त्यांच्या चरण कमलाची सेवा करतो, जो चरण कमलांची सेवा करतो, त्याचं चित्त, त्या साधकाचं चित्त शुद्ध झालेलं आहे. श्री गुरूंच्या सेवेने चित्त शुद्ध झालेलं आहे. आणि ते शुद्ध चित्त ज्यांचं झालं आहे, त्यांना बोध व्हावा म्हणून
तत्वविवेक सांगितलेला आहे. लक्षात घ्या मंडळी, लक्षात घ्या विचारांची. पंचदशीकारांनी केवढा बारीक विचार केलेला आहे. श्रीगुरूंप्रतीचा हा भाव जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत शब्दाला शब्द करून नाही फायदा, ते फुलणारच नाही. म्हणून श्रीगुरु चरणांची सेवा माझ्याकडून व्हायला हवी. आता श्रीगुरु चरणांची सेवा व्हायला पाहिजे म्हणजे काय? गुरुसेवा म्हणजे काय? गुरुसेवा म्हणजे काय? काया वाचा मने धने, काया वाचा मन धन सगळं सगळं विनतेला गुरु कारणे. श्री गुरूंसाठी ज्यांनी सगळं लावलेलं आहे, सगळं सामर्थ्य, त्याचा परिणाम काय होतो? मी माझ्या गुरूंना घर दिलं, मी माझ्या गुरूंना माझं सगळं काया वाचा मन धन सगळं गुरूंना अर्पण केलं. अहंकार जर वाढत असेल तर ती सेवा होणार नाही. परंतु हे सगळं श्री गुरूंच्या समर्पित केलं असेल, म्हणजे याच्यामधलं ममत्व सोडलं असेल, आसक्ती सोडली असेल, तर त्याचं संसाराचं धरणं उठतं. संसाराचे उठे धरणे गुरुसेवा म्हणे या नावं. काय गुरुसेवांनी संतांनी केलेले आहेत. एवढं सावध राहावं लागेल गुरुसेवा करताना. आणि पंचदशीकाराने सांगितलंय की गुरुसेवा करायची आहे तर दोन्ही चरण कमलांची सेवा करा. का हो दोन्ही चरण कमल म्हटलं इथे? दोन चरण कमल का म्हटलंय? चरण दोनच असतात, सांगावं लागतं का? पण तरी सांगितलंय पंचदशीकारांनी दोन चरणांची सेवा करा. दुसरा नंबरचा श्लोक पहा. दोन चरण कोणते? समचरण दृष्टी, समचरण. तुकोबा महाराज काय म्हटलंय? तुकोबांनी विठोबाच्या दोन्ही चरणांना समचरण म्हटलंय. सारखे चरण म्हणजे कोणते चरण? मध्ये चरण सारखेच असतात, दोन्ही पाय सारखेच असतात. एखाद्याच कमी जास्ती काहीतरी असतो, मग त्याला त्याच्यामध्ये काहीतरी विकृती असते, व्यंग असतो. बाकी सर्वसाधारण माणसाचे दोन पाय अगदी सारखे असतात. हा अंगठा तो अंगठा, ती करण पण तरी का सांगावं लागतं? श्री गुरूंचे चरण, दोन्ही चरणांची सेवा करा. त्याच्यामध्ये फार अर्थ आहे, गर्भित अर्थ आहे. ते दोन चरण म्हणजे सगुण आणि निर्गुण. सगुणाची उपासना करायची, मला सगुणाची सेवा करायची, व्यक्तिगत सेवा करायची. आणि सगुणांच्या माध्यमातून त्या सगुण रूप आम्हाला जे काही निर्देशित करत असेल, तो उपदेशाचं, त्या संदेशाचं, त्या निर्देशाचं पालन करायचं. म्हणून उपदेशाचं पालन करणं हे एक चरणाचा हा एक भाग. आणि दुसऱ्या चरणाचा त्यांची व्यक्तिगत सेवा करणं. अशा दोन चरणांची सेवा, हे ते दोन चरण आहे हो श्री गुरूंचे. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. महाराज म्हणतात हे समचरण आहे श्री गुरूंचे. म्हणून दोन्ही चरणांची सेवा माझ्याकडून होते का? नुसतीच चरणांची सेवा करतो आम्ही, पादुकांना स्वच्छ करतो, त्याच्यावर फुलं वाहतो, सुंदर सजवतो, आणि तेवढ्या वेळ पुरता फार अल्प काळ टिकणारा तो आनंद असतो. व्यक्तिगत सेवा, श्री गुरूंच्या घरी जातो, त्यांची पाद्यपूजा करतो. फार पाद्यपूजेचं फॅड आहे हो आता. श्री गुरु दिसले की पाद्यपूजा, श्री गुरु दिसले की पाद्यपूजा. का नाही, वेळ नाही, काही नाही, काही नाही. बस पाय धुणं एवढंच त्याच्यामध्ये अभिप्रेत असतो. चरण कमलाची सेवा त्या पाद्यपूजेच्या माध्यमातून माझी होते की व्यक्तिगत सेवा करायची आहे? आले श्री गुरु माझ्याकडे, त्यांचे चरण कमलात मी घेणार. ही सेवा माझ्याकडून मी करणार. कशासाठी? कारण त्यांनी जो मार्ग, ज्या मार्गाने ते चालले आहेत, त्या तो मार्ग माझा व्हावा, मी त्या मार्गाने जावं, आणि ते
जे स्वरूप त्यांचं आहे ते स्वरूपाकार मी व्हावं म्हणून त्यांच्या चरणाची सेवा, प्रत्यक्ष सेवा. चरण हे मार्गक्रमणाचे प्रतीक आहे, लक्षात घ्या. म्हणून चरण कमलाची सेवा ही झाली व्यक्तिगत प्रत्यक्ष सेवा. आणि त्यांनी जो उपदेश केला आहे, त्यांनी जे मार्गदर्शन केलंय त्यात स्वरूप होण्यासाठी त्या उपदेशाचं तंतोतंत पालन, तेच तेवढंच आणि तसंच नेहमी 3 तचा आपण विचार करतो, तेच जे श्री गुरूंनी सांगितलं तेच तसंच आणि तेवढंच. श्री गुरूंनी सांगितलं हो मला मनोबोधाचा अभ्यास कर. आता आलं नवरात्र, आता कसं नाही, आता आम्ही दरवर्षी नवरात्राची भजन देवीचे म्हणत असतो, यंत्राची पूजा करत असतो, स्तोत्र म्हणत असतो. आणि हे तर आम्ही दरवर्षी करत असतो. मग आता कसं यावर्षी? मग त्यावेळेला आम्हाला तेच नाही आठवत, आम्हाला हे आठवतं. मग आता 8 दिवस थांबून आपण काय बिघडतं? नाही केला मनोबोधाचा अभ्यास. श्री गुरु रागवतात का हो? नाही होते तर दयाळू आहेत, ते कशाला रागवतील? त्यांनाच सांगतो आपण, गुरुदेवा 8 दिवसानंतर केला तर चालेल का अभ्यास? ते म्हणतात चालेल की, कारण देवी ही कोण आहे? चिदानंद भवानी. चिदानंद भवानी आहे ती, तिची उपासना तू करू नको असे श्री गुरु का सांगतील? अजिबात सांगणार नाही. पण शिष्याने हे समजून घ्यायला पाहिजे की माझ्या श्री गुरूंनी मला तेच तसंच आणि तेवढंच मी करायला हवं. संपलं. गुरुसेवा. सद्गुरु तोची परब्रह्म. काय गुरुसेवा? अम्मा सद्गुरु तोची परब्रह्म. ऐसा नित्य निज भाव सप्रेम. अम्मा सद्गुरु तोची परब्रह्म. माझे सद्गुरु हे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहेत. असा ज्याचा नित्य सप्रेम निज भाव जो जपतो, त्या भावात जो राहतो, हीच गुरुसेवा उत्तम आहे. ही सगळ्यात मोठी उत्तम अशी गुरुसेवा आहे हो. आणि ह्या गुरुसेवेने शिष्य परब्रह्म स्वयं होय. नाथांचे शब्द आहेत, नाथांच्या संतांच्या वाणीने बोलावं. ही गुरुसेवा उत्तम आहे. आणि शिष्य परब्रह्म स्वयं हो, ह्या सेवेने तो परब्रह्म स्वरूप होतो. म्हणून चरण कमलांची सेवा, दोन्हीही चरणांची सेवा माझ्याकडून झालीच पाहिजे. म्हणून पाद्यपूजा करताना अंतरंगात तोच भाव असा, जो त्यांच्या उपदेशाचं पालन करत असताना असतो, तोच भाव पाद्यपूजनाच्या वेळेला असावा. इतक्याच अंतःकरण युक्त, श्रद्धा युक्त अंतःकरणाने ती पाद्यपूजा व्हावी. दुसरं काहीच दिसू नये. न दिसो जगती दुसरे आता, श्री गुरु चरणावे गळे. एवढ्या तन मन धनाने ती पूजा आमची झाली पाहिजे. आणि अशी सेवा करून आमचं चित्त जेव्हा शुद्ध आणि शांत होतं, त्याच वेळेला श्री गुरु प्रसन्न होतात. शुद्ध आणि शांत, शांत आणि शरणागता देई जे ज्ञान समजता. केनमध्ये काकांची उभी आहे, शांत आणि शरणागता. उपासनेचं उपदेशाचं पालन केलं तर मी शांत होणार आहे. आणि प्रत्यक्ष व्यक्तिगत सेवा केली तर मी शरणागतीचं ते प्रतीक आहे. शांत आणि शरणागता, 2 चरणांची सेवा. देई जे ज्ञान समजता. मग त्या शिष्याला श्री गुरु जगत, जीव, ईश्वर आणि ब्रह्म यांचे स्वरूप समजावून सांगतात आणि महावाक्याचा उपदेश करून कृतार्थ करतात. ईश्वर, जीव, जगत आणि यामध्ये ब्रह्म हे सत्य आहे. आणि ब्रह्म, जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म यामध्ये ब्रह्म हेच सत्य आहे. आणि त्याचीच निवड आम्हाला करता यावी,
आणि ती निवड करता यावी म्हणून श्री गुरु महावाक्याचा उपदेश करतात. अशा पद्धतीने श्री गुरूंची सेवा, श्री गुरूंचं मंगलाचरण पंचदशिकारांनी आमच्या समोर 1 आणि 2 श्लोकाच्या अंतर्गत मांडलेलं आहे. पुढच्या वर्गामध्ये आपण पुढचे श्लोक घेऊ. ज्ञानामध्ये आता अशा पद्धतीचं हे जे ब्रह्मतत्व आहे, हे जे ज्ञान आहे, हे अद्वैत जे आहे, हे ज्ञान एकच कसं आहे, यात भेद कसा नाही, हे आपण 3 अवस्थांच्या माध्यमातून समजून घेऊ. पुढच्या वर्गाचा विषय आपला हा राहील. आज या ठिकाणी थांबते. रामकृष्ण. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार डॉक्टर साहेब. काकू मी सर